जम्मू काश्मीर येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कळमनुरी येथे दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून कळमनुरी येथे शिंदे शिवसेनेच्या वतीनं हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। यामध्ये अनेक निष्पापांचा जीव गेला। या घटनेच्या निषेधार्थ आज कळमनुरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट शिवसेना कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरी येथे दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विरोध प्रदर्शित करण्यात आला। देश के गद्दारों को गोली मारो सालों को, देश के गद्दारों को बदला करवा है पाकिस्तान, करवा है टीम का बदला करवा है पाकिस्तान। माझ्या हिंदू बांधवांना काल जे भ्याड हल्ल्यामध्ये जे माझे हिंदू त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पित करतो। आणि आपल्याला फक्त एवढंच सांगेल की काल जो पहलगाम येथे जो आतंकवाद्यांनी जो हल्ला केला त्याच्यामध्ये काही पाकिस्तानचे आतंकवादी आणि काही या भारत देशामध्ये राहणारे काही आतंकवादी, याच्यामध्ये काल आपण जर टीव्हीच्या माध्यमातून जर बघितलं तर त्या ठिकाणी त्यांनी स्वतः त्यांची वैयक्तिक जमीन विकली आणि त्या ठिकाणी आतंकवादी घडवले। काश्मीरमध्ये राहणारा तो भडवा या भारत देशामध्ये राहतो, या हिंदुस्थानाचं खातो, आणि जर गुण तुम्हाला सांगतो पाकिस्तानची जर गात असेल तर मला वाटतं अशा हरामखोर लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही। सन्माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि अमित शहाला माझी हात जोडून विनंती आहे की पाकिस्तान नंतर पण या हिंदुस्थानामध्ये राहून जे आपल्या हिंदूवरती जे अत्याचार लोक करतायत, हे आतंकवादी करतायत, हे घडवतायत, या लोकांना आधी तुम्हाला सांगतो की आपल्या भारत देशाच्या बाहेर काढून त्यांच्यावर गोळ्या घालावे ही आमची प्रथम या ठिकाणी मागणी आहे। काही लोकांनी प्रयत्न तुम्हाला सांगतो की काल माझे त्या ठिकाणी जी बहीण की माझ्या नवऱ्याला तुम्ही मारलंय, मला तुम्ही मारा, आणि ते म्हणतायत की तुला नरेंद्र मोदीला मारायला सांग। एक बच्चू छोटा 2 वर्षाचा मुलगा त्याच्या समोर तुम्हाला सांगतो की त्यांनी त्याच्या वडिलाला गोळ्या घातल्यात। म्हणजे हे पाप मला वाटतं की यांचा घडा भरलेला आहे। आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि अमित शहा यांना सांगण्याची आवश्यकता नाही। हे मला तरी वाटतंय की दशाला तसं उत्तर त्या काश्मीरमध्ये जाऊन तुम्हाला सांगतो, काश्मीर मधले जे काही आतंकवादी आहेत आपलेच भडवे, त्या भडव्यांना त्यांची जागा दाखवून भर रस्त्यामध्ये त्यांना गोळ्या घालून त्यांची हत्या केली पाहिजेत। आणि पाकिस्तान तर तुम्हाला सांगतो आता त्याच्यातले काही काश्मीरचे मला वाटते काही नाही आतंकवादी म्हणजे दिन दवड्या रस्त्यावर काल काय म्हणले ते कि बांग्लादेश के 25 करोड़ मुसलमान, हिंदुस्तान के 25 करोड़ मुसलमान और पाकिस्तान के 25 करोड़ मुसलमान हम घुस जाएंगे हिंदुस्तान में और हिंदुस्तान मिटा देंगे। अशा हरामखोर लोकांना, या भडव्यांना, या मादरचोद लोकांना तुमच्या माहितीसाठी मला तरी वाटतंय की ज्या टीव्हीच्या कट्ट्यावर तुम्ही बोलताय यांना त्याच ठिकाणी सन्माननीय नरेंद्रभाई मोदी आम्हाला फक्त मला तरी वाटते की आम्हाला एका घंट्याची सवलत द्या, आम्ही सुद्धा त्या पहलगामला त्या काश्मीरला येतो, आम्ही काही कमी नाहीत। आणि त्यांना तशाला तसं उत्तर देऊन अरे काय लावलाय, अरे हिंदुस्थानातली जर जनता मुटली ना तर ते पाकिस्तान वाहून जाईल, ध्यानात ठेवा, अशी परिस्थिती त्यांची आहे। भारतातून तिथं पहलगाम इथे काश्मीरला जे पर्यटक फिरायला जातात तिथं या आतंकवाद्यांनी, ज्या दहशतगर्द्यांनी जे नाव विचारून त्याला जे निष्पक्षपणाने गोळी मारली व त्याची हत्या करण्यात आली, अशा आतंकवाद्याला जशा तसे उत्तर गृहमंत्री व या देशाचे पंतप्रधान यांनी जशा तसे उत्तर द्यावं अशी आम्ही अपेक्षा करतो आणि त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। त्याबद्दल आम्ही सर्वजण कळमनुरी शिवसेना आमदार संतोषदादा बांगर साहेबांच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करतो। जी काय कालची घटना झाली त्या ठिकाणी निष्पाप लोकांचा बळी घेण्याचं काम या पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी केलेलं आहे। त्यांना या भारत सरकार सडेतोड उत्तर दिल्याशिवाय तर राहणार नाही। त्याची एक प्राथमिक चर्चा सुद्धा झालेली आहे। त्यांचं जे सिंधू नदीचं पाणी होतं तो करार सुद्धा रद्द केला, जे की मागच्या युद्धात सुद्धा झाला नव्हता तो सुद्धा केला। वेळीच त्यांनी त्या आतंकवाद्याला भारताच्या हवाली करावं, नसता त्या पाकिस्तानला या जगात राहण्याचा मला तरी वाटतं कुठलाही अधिकार राहणार नाही। ही सडेतोड उत्तर दिल्याशिवाय या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि अमितजी शहा हे दोघं जण दिल्याशिवाय राहणार नाही। त्यामध्ये महाराष्ट्राचं सरकार सुद्धा काही कमी नाही। महाराष्ट्राच्या सरकारने बी जी काही या महाराष्ट्रातली जी काही जनता त्या ठिकाणी गेली होती त्यांना परत आणण्यासाठी जी
काही विमानाची सेवा केली आणि जे काही लोकांचं त्या ठिकाणी बळी गेला त्यांना बी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आम्ही सर्व मिळून अर्पण करतो. आपले तिथे गेले होते आणि त्यांच्यावर त्या पाकिस्तानी त्या आतंकवाद्यांनी हल्ला केला त्याचे जाहीर करण्यासाठी आज कळमनुरी येथे आपल्या तालुक्याचे लाडके आमदार माननीय संतोषदादा बांगर यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि आम्ही सर्व या आतंकवाद्याचा आणि या पाकिस्तानांचा जाहीर निषेध करतो आणि केंद्र शासनाला आणि महाराष्ट्राला विनंती करतो यांना जसं तसे उत्तर देऊन सडेतोड उत्तर देऊन यांचा खात्मा केला पाहिजे अशी आम्ही शासनाला विनंती करतो. यावेळी कळमनुरी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर, युवा सेना प्रमुख रामभाऊ कदम, शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजेंद्र शिखरे, शिवसेना तालुका प्रमुख धोणू पाटील, विनोद बांगर यांच्यासह शिवसैनिक आणि महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. NTV न्यूज मराठी, हिंगोली.